life, every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need. आपण सगळ्यात आधी मीटर झिरो करून घेऊयात. गुड मॉर्निंग मित्रांनो, ब्लॉग विथ श्रीमध्ये मी श्रीकांत आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. तर आज तारीख आहे 19 आणि वार बुधवार. आपण आलेलो आहोत आत्ता कस्टमरच्या लोकेशनवरती. आपला हा जो पिकअप आहे तो सकाळी 7 वाजता आहे. म्हणजे मी 6:30 वाजता घर सोडलं, तिथून पुढे CNG वगैरे भरला आणि आता लगेच कस्टमरच्या लोकेशनवरती आलो. तर म्हटलं तिथे जाऊन आपण व्हिडिओ बनवूयात, कारण तिकडे थांबलो तर परत CNGला जर लाईन झाली तर परत गर्दी होते. आणि आज आपण युनिफॉर्म घालून चाललेलो आहोत मुंबईला, कारण बऱ्याच वेळा म्हणजे पुण्यामध्ये तर आपल्याला युनिफॉर्मसाठी कुणी म्हणजे ट्रॅफिक पोलीसवाले कुणीच काही विचारत नाही. परंतु ज्यावेळेस आपण पुणे सोडून मुंबई, अहमदनगर किंवा सातारा, कोल्हापूर, नाशिक ह्या साईडला जातो त्यावेळेस जर ट्रॅफिकवाल्यांनी आपल्याला पकडलं आणि आपले सगळे डॉक्युमेंट जरी क्लिअर असले तरी पण फाईन तरी द्यावा लागतो, नाहीतर काहीतरी द्यावं लागतं. तर त्याच्यामुळं म्हटलं चला, मी शक्यतो जर माहिती असेल म्हणजे मुंबईची बुकिंग आहे तर शक्यतो व्हाईट शर्ट घालूनच जातो. कारण एखाद्या चुकीमुळं म्हणजे एखाद्या चुकीत आपण सापडायला नको. आपले डॉक्युमेंट जरी सगळे क्लिअर असले गाडीचे, परंतु काहीतरी काढून मग फाईन मारला जातो. त्याच्यामुळं आपण आपली साईड सेफ ठेवलेली कधी पण चांगली. तर असो, आपला पिकअप आहे 7 वाजता बानेरमधून आणि ड्रॉप आहे आपला अंधेरी ईस्टला. तर बघूयात आजची जर्नी कशी होते, काय होते. आणि आजच्या जर्नीमध्ये आपण बघूयात म्हणजे मुंबईवरून रिटर्न येण्यासाठी आपल्याला CNG किती रुपयाचा लागतो. तर मी सकाळी CNG भरून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता आता मी ट्रिप पण 0 केली आणि 3 किलोमीटर झालेलं आहे. म्हणजे माझ्या घरापासून हे पिकअप लोकेशन 3 किलोमीटर होतं. तर 3 किलोमीटर ते झाले. तिकडे CNG फुल आहे. आता पेट्रोल आपलं संपत आलं आहे. तिकडे गेल्यानंतर पेट्रोल पण भरून घेऊयात. तर बघूयात आजच्या ट्रिपमध्ये आपल्याला CNG किती रुपयाचा लागतोय मुंबईवरून रिटर्न येण्यासाठी. तर मित्रांनो, वाजले 10 सकाळचे आणि आता जस्ट आपला ड्रॉप झाला. ॲक्च्युली ड्रॉप आपला अंधेरी ईस्टला होता, परंतु 6 किलोमीटर जाण्यासाठी जवळजवळ 1 तास दाखवत होतं. आणि कस्टमरचा इंटरव्ह्यू पण होता 11च्या दरम्यान. त्याच्यामुळे ते बोलले की मी घाटकोपर मेट्रो स्टेशनला मला सोडा, तिथून मी मेट्रोने जातो म्हणून. तर आत्ता आपण घाटकोपर मेट्रो स्टेशनला कस्टमरला ड्रॉप केलं आणि बघूयात आता CNG जवळ कुठे दिसतोय. आता मी RCT मॉलच्या साईडला चाललोय, तिकडंच जवळ CNG वगैरे भरू आणि मग लॉग इन करतो. कारण जर CNG गाडीमध्ये नसेल आणि लॉग इन जर केलं, ट्रिप जर पडली तर परत CNGसाठी खूप प्रॉब्लेम होतो. आणि काही काही कस्टमर थांबतात CNGसाठी, परंतु बाकीचे भरपूर जण थांबत नाहीत. त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण CNG भरू. खूप जाम आहे मुंबईमध्ये सध्या. म्हणजे सकाळी जर आपण पुण्यातून 7 वाजता जर निघालो तर वाशी टोल नाक्यापर्यंत काय नसतं, पण वाशी टोल नाका क्रॉस केल्यानंतर भरपूर सारं ट्रॅफिक लागतं. तर असो, आता पावसाचे दिवस चालू आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक मुंबईमध्ये तर ट्रॅफिक कायम असतंच. जरी गुगल मॅपने दाखवले शॉर्टकट आणि त्या शॉर्टकटने जरी चाललो आपण तरी पण ट्रॅफिक हे लागणारच आहे. तर चला, CNG आधी फिल करून घेतो आणि नंतर लॉग इन करतो. तर टोटल किलोमीटर आपले आत्ता 143 किलोमीटर झालेत आणि CNG आपण फुल केलेला आहे. तर 322 रुपयाचा CNG बसला आत्ता आपला गाडीमध्ये. येताना CNG कमी लागतो, परंतु जाताना CNG थोडासा जास्त लागतो पुण्याकडे जाताना. तर बघूयात पुण्यात गेल्यानंतर CNG भरून पाहू आपण कितीपर्यंत पोहोचतोय. हे बघा, सकाळचे 10:30 वाजलेत आणि कंडिशन बघा, LBS रोडला आपण. तर भरपूर सारं ट्रॅफिक आणि पाऊस पण इथे चालू होतो अचानक. मोठा पाऊस येतो, परत पाऊस बंद होतो, त्याच्यामुळे ट्रॅफिक हे कंटिन्यू चालूच आहे.
बघू आता 1-2 मित्र अजून येत आहेत पवईमध्ये, तर पवईमध्ये जाऊन थांबतो. पण पवई आणि अंधेरीमध्ये एकच प्रॉब्लेम होतो, आपल्या इकडचे जे ड्रायव्हर लोक आहेत ते भरपूर फेक बुकिंग टाकतात आणि 2-3 फेक बुकिंग जर कॅन्सल झाल्या तर परत आपल्याला जी रिअलमधली बुकिंग आहे ते पडण्यासाठी खूप त्रास होतो. तर बघू, होप सो फेक बुकिंग आज पडू नये. तुम्हाला बोलतच होतं की पवई किंवा अंधेरी एरियामध्ये फेक बुकिंग जास्त पडतात. तर नाश्ता करत असतानाच एक फेक बुकिंग आली, म्हणजे शेवाळेवाडी म्हणून लिहून आलेलं, पण नाव बघितलं राजाभाऊ होतं. म्हणलं 100% मी जागेवरून हल्लोच नाही. ही अर्ध्या मिनिटानंतर लगेच कॅन्सल झाली. आपले ड्रायव्हर लोक पण मला समजत नाही नक्की काय चेक करत असतात. तुम्ही जर स्वतःच्याच मोबाईलवरनं बुकिंग टाकत असतं तर तुम्हाला ती बुकिंग कधीच पडणार नाही. आणि भरपूर जण जर आपण त्या लोकेशनला जाऊन विचारलं का रे बाबा का फेक बुकिंग टाकतो, तर तो बोलतो की मी चेक करत होतो बुकिंग मला पडते का. अरे तुझ्याच आपल्या स्वतःच्या फोनवरून जर फोन लावला आपल्यालाच तर फोन लागेल का? लागणारच नाही ना. 100% दुसऱ्यालाच बुकिंग जाणार ती. आणि जर 2-3 बुकिंग कॅन्सल झाल्या आपल्या अशा फेक बुकिंग येऊन, तर नंतर रिअलमधले बुकिंग पडायला खूप त्रास होतो. आणि कशाला दुसऱ्यांना त्रास द्यायचा ना आपण. तुम्ही आलाय, तुम्हाला बुकिंग पडले घेऊन जा, पण फेक बुकिंग शक्यतो टाळा. कारण तुम्ही स्वतःला बुकिंग देऊ शकत नाही, किंवा तुम्ही एखाद्याचं प्रोफाईल खराब नका करू. जे कोणी फेक बुकिंग टाकतं त्यांच्यासाठीच एवढं आपलं एक सजेशन आहे. बघा, विचार करा. तर मित्रांनो, इंटरसिटी ट्रिप करत असताना तुम्हाला तर माहिती आहे उबरमध्ये जो काही टोल पार्किंग असतो तो एक्स्ट्रा आपण कस्टमरकडून घेतो. तर कालचा मध्ये एक एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला. तर काल मला नवी सांगवीमधून नवी मुंबई ही राऊंड ट्रिप मिळाली होती. तर सकाळी मी मॅडमला पिकअप केलं आणि काहीतरी 1:30 वाजता परत ड्रॉप केलं. तर त्या मॅडम असताना प्रोफेशनली बाय प्रोफेशन तहसीलदार होत्या, म्हणजे वेल एज्युकेटेड होत्या. तर ट्रिप संपल्यानंतर जे काही त्यांचं XYZ बिल निघालं त्याच्यामध्ये मी 640 रुपये ॲड केले आणि ते बिल सांगितलं. तर ते मला बोललं की ट्रिप एंड करा अगोदर. मग मी ट्रिप एंड केली, पण त्यांच्या मोबाईलमध्ये नेटवर्क व्यवस्थित नसल्यामुळे ती ट्रिप मी एंड केली तरी पण त्यांच्या मोबाईलमध्ये डिटेल्स दिसत नव्हत्या. तर त्या मला बोलल्या की मला डिटेल्स दिसू द्या, मी तुम्हाला पे करते म्हणून. पण मी त्यांना सगळं म्हणजे समजावून सांगितलं की इंटरसिटीमध्ये मॅम टोल हा एक्स्ट्रा द्यावा लागतो, त्याच्यामध्ये इन्क्लूड नसतो. तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही कॅब बुक करता त्यावेळेस तुम्हाला तिथं नोटिफिकेशन पण येतं. आता पहिलं वर्षापूर्वी उबरमध्ये व्यवस्थित होतं की इंटरसिटी जर बुकिंग आली तर ते कस्टमरला सुद्धा मेसेज पाठवायचं आणि ड्रायव्हरला सुद्धा मेसेज पाठवत होते की टोल पार्किंग एक्स्ट्रा आहे म्हणून. तर मी त्या मॅडमना तेच समजून सांगत होतो, पण तरी पण त्या बोलल्या की नाही, जोपर्यंत माझ्या मोबाईलमध्ये डिटेल्स दिसत नाही तोपर्यंत मी तुम्हाला टोलचे पैसे देणार नाही. बरं ठीक आहे म्हटलं. तर त्यांच्याकडून म्हणजे त्यांनी जे काय फक्त उबरचं फेअर झालं ते मला पे केलं आणि मी त्यांचा नंबर घेतला. त्याच्यानंतर मी म्हणजे त्यांच्या व्हॉट्सअपवरती त्यांना दाखवलं, म्हणजे उबरच्या ॲप्लिकेशनमधून आपण हेल्पमध्ये जर गेलो तर तिथे सगळ्या काही डिटेल्स लिहिलेल्या आहेत इंटरसिटीमध्ये, टोल कोणाकडे असतो काय असतं. तर त्या डिटेल्स तुम्हाला फ्युचरमध्ये जर प्रॉब्लेम आला तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, किंवा त्या डिटेल्स एखाद्या कस्टमरला कशा दाखवायच्या ते मी तुम्हाला या व्हिडिओ रेकॉर्डिंग प्रमाणे दाखवून देतो. तर ज्यावेळेस कस्टमर बोलतो की टोल इन्क्लूड असतो त्याच्यामध्ये, तर त्यावेळेस कस्टमरला हे दाखवा. आता मी थोडक्यात तुम्हाला दाखवतो. आता माझ्याकडे आता मी लास्ट टाईम इंटरसिटी बुकिंग केली होती, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला थोडंसं दाखवतो की कसं करायचं ते. आता ही सायन पनवेल जे आहे ही माझी इंटरसिटी बुकिंग होती. तर याच्यामध्ये गेट राईड हेल्पमध्ये जर आपण गेलो तर इथं भरपूर सारे ऑप्शन येतात बघा. तर याच्यामधला आपल्याला खालून 4 नंबरचा ड्रायव्हर आस्क्स टू पे कॅश फॉर टोल्स ऑन इंटरसिटी ट्रिप, तर त्याच्यावरती जर क्लिक केलं आपण तर इथं सगळे ऑप्शन येतात याच्यामध्ये. म्हणजे की टोल आणि स्टेट टॅक्सेस हे म्हणजे रायडरलाच हे पे करायचे असतात, कारण फास्टॅगमधनं पहिल्यांदा ड्रायव्हरच्या ते कट होतात आणि ज्यावेळेस बिल आपलं जनरेट होतं त्याच्यामध्ये टोल ॲड करूनच पैसे घ्यायचे असतात. म्हणजे याचाच अर्थ की इथे रायडरला हा टोल एक्स्ट्रा पे करायचा आहे. तर इथं सरळ उबरच्या ॲप्लिकेशनमध्ये लिहिलेलं आहे. हे जरी तुम्ही कस्टमरला दाखवलं तरी पण तो मानू शकतो, कारण काही कस्टमर म्हणजे इंटरसिटी राईड करणाऱ्या कस्टमरसोबत आपल्याला काही प्रॉब्लेम होत नाही, परंतु कधी जे राईड घेतात तर त्यांना प्रॉब्लेम होतो. आता ओलामध्ये टोल इन्क्लूड होतो, पण त्याच्यामध्ये पण आपल्याला चेक करावं लागतं ओलामध्ये की
टोल इन्क्लूड आहे की नाही, कारण एखादा टोल इन्क्लूड होतो, एखादा टोल त्याच्यामध्ये ॲड होत नाही. तर ट्रिप संपल्यानंतर ते सुद्धा चेक करत जा ओलामध्ये सुद्धा. आणि उबरमध्ये तर विषयच येत नाही. उबरमध्ये तर आपल्याला टोल हा एक्स्ट्रा घ्यावाच लागतो. पूर्ण डिटेल्स ज्यावेळेस मी त्या मॅडमना दिल्या त्यावेळेस त्यांनी माझे म्हणजे 6:30 वाजता मला गुगल पेवरती टोलचे पैसे सेंड केले. म्हणजे एवढं समजावून सांगितलं, त्यानंतरनं मॅडमने सेंड केले. मी तर म्हणजे व्हॉट्सअपला ज्यावेळेस त्यांना मी सेंड केला रिसिप्ट, त्याच्यानंतरनं म्हणजे ते डिलिव्हर्डच झाले नाहीत. मला तर वाटलं मला ब्लॉक वगैरे केलं की काय व्हॉट्सअपला. परंतु मग मी कॉल केला, कॉलवरती सांगितलं मॅडम तुम्हाला रिसिप्ट पाठवलेत. मग त्यानंतरनं त्यांनी मला संध्याकाळी पैसे सेंड केले. तर अशा पद्धतीने समजवलं तर ठीक आहे. कोणी कोणी लगेच समजतं, कोणी कोणी समजत पण नाही आहे. मित्रांनो, बराच वेळ बसल्यानंतर आपल्याला चांदिवलीमधूनच रिझर्वेशन मिळाली परत हिंजेवाडीची. तर 4:30 वाजता पिकअप आहे. माझे 2 मित्र आले होते, अक्षय आणि जितू भाऊ म्हणून. तर त्यांना लगेच रिटर्न मिळाली, कारण अक्षय तर जुहूला होता आणि जितूला पण इथून चांदिवलीमधूनच बुकिंग मिळाली. तर मी बराच वेळ होतो, तर मला चांदिवलीमधूनच हिंजवडी मिळाली. ती रिझर्वेशन बुकिंग आहे. रिझर्वेशनचे पैसे व्यवस्थित भेटतात, कारण येताना पण रिझर्वेशन होते आणि जाताना पण आहे. म्हणजे आपले किलोमीटर जास्त होणार नाही, पण अर्निंग चांगलं होईल. आणि दुसरी गोष्ट, आत्ता उबरने रिझर्वेशनमध्ये म्हणजे खूपच कटिंग केलेलं आहे. जसं की पहिलं नाईट चार्ज भेटायचे, परत रिझर्वेशन फी जी भेटायची आपल्याला ती 238 रुपये भेटायची, ती आता 90 रुपयेच भेटते. आणि नाईट चार्ज 6च्या आतमध्ये जर असेल तर त्याचे 250 रुपये भेटायचे. म्हणजे जवळजवळ आता 300 ते 400 रुपये जवळजवळ एकदम रिझर्वेशनच्या ट्रिपचे कमी केलेले आहेत. म्हणजे की जी आपल्याला नॉर्मल बुकिंग पडते आणि रिझर्वेशनमध्ये काहीच फरक नाही. 100-150 रुपये फक्त एक्स्ट्रा भेटतात रिझर्वेशनमध्ये, बाकी काही नाही. काय माहीत आता कधी परत रेग्युलरसारखं होते. तर आज आपल्याला टायमिंग पण भरपूर भेटला इकडे. जवळजवळ मी 10-10:30ला ड्रॉप केलं सकाळी. तर या टायमाचा आपण उपयोग करून घेतला. म्हणजे जसं की वॉकिंग पण केलं मी बराच वेळ, आणि आपला आजचा जो व्हिडिओ होता तो पण जवळजवळ पूर्णपणे एडिटच केला आहे. म्हणजे थोडासा बाकी आहे. घरी जाऊन परत टाईम माझा वेस्ट होणार नाही. तर आहे त्या वेळेमध्ये आपल्याला काम करायला पण भेटलं, म्हणजे व्हिडिओ एडिटिंग वगैरे सगळं. कारण एखादा व्हिडिओ जर बनवत असेल तर कमीत कमी एडिट करायला परत त्याला 1.5 ते 2 तास एक्स्ट्रा द्यावे लागतात. तर कामात काम हे पण झालं आपलं. तर असो, 4:30 वाजता पिकअप आहे. म्हणजे 8पर्यंत, 7:30-8पर्यंत आपण हिंजवडीमध्ये ड्रॉप करून आपलं घर काय तिथून जवळच आहे. तर ठीक आहे. म्हणजे एवढा वेळ थांबलो त्याचा काहीतरी फायदा पण झाला, तर वेळ आपला वायाला गेला नाही. तर चला तर मग मित्रांनो, मी भेटतो डायरेक्ट तुम्हाला आता पुण्यामध्ये. तर मित्रांनो, 4:30 वाजता आपण चांदिवलीमधून पिकअप केलं होतं कस्टमरला, आणि 7:30 वाजता आपण हॉलिडे इन फेज 1 हिंजवडी फेज 1मध्ये आपण कस्टमरला ड्रॉप केलं, हॉलिडे इन हॉटेलमध्ये. तर जर्नी एकदम मजेत झाली. म्हणजे ट्रॅफिक वगैरे काय नव्हतं, पाऊस लागला पण गाडी चालवायला एकदम भारी वाटत होतं. त्याच्यामुळं मस्त झाली जर्नी. तर अशा पद्धतीने आपला आजचा दिवस एकदम छान गेला. तर CNG मला भरायचा होता, परंतु CNGला खूप सारी गर्दी होती आमच्या इथे CNG पंपाजवळ. तर टोटल आपलं किलोमीटर झाले 300 किलोमीटर झाले टोटल. आणि आपण सकाळी 322चा CNG भरला होता. आम्हाला वाटते आता मॅक्झिमम एक 600 ते 650चा CNG बसेल. म्हणजे ॲप्रॉक्सिमेट 900 ते 1000पर्यंत आपला CNG गेला आजचा. येताना पण रिझर्वेशन होती, त्याच्यामुळं येताना पण फेअर चांगलं दिलं, आणि जाताना पण आपली रिझर्वेशनच होती, त्याच्यामुळं जातानाचं पण फेअर चांगलं दिलं. तर अशा पद्धतीने आजचा दिवस आपला एकदम भारी गेला. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.